मन मंदिरा गजर भक्तीचा. काही काय माणसाचा असा स्वभाव आहे, त्याला वाजवावं लागत नाही, ते इलेक्ट्रिक चौघड्यासारखं असतं. काय झालं तुला असायला? इलेक्ट्रिक चौघडा कळला का? त्याला बटन लावलं की बघा, नाही तर तडा 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 तडा, कसं कोणी बोला नाही तर न बोला, तडा 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 तडा. एखाद्या बाईला सवय असते, नवऱ्याला बोललं तर हिचे फास जळलं, मेळं, आग लागली. नवरा म्हणला कुणाला बोलतोयस? कुणाला बोलत नाही, माझं मीच बोलून घेते. आहे ना. चला, असा अजून मधून अशी असावं जरा. पुरणपोळी खाताना थोडीशी आमटीचा फुरकासुद्धा असावा. एक घास पुरणपोळीचा जास्ती जातो. किंबहुना आत्मत्वाच्या ठाई अन्यथा भासूच नाही, जो दिसे काही तो चिद्विलास. त्याला सिद्धांत केला. आत्मत्वाच्या ठिकाणी परिच्छिन्न असं काही नाही, जो दिसतोय तो संपूर्ण चित्तत्वाचा विलास आहे. विलास आहे. आणि विलास म्हटल्यानंतर मग तो त्या पद्धतीनेच घ्यावा लागतो, नाही का? हो. हेच कसं सांगू दृष्टांत. ऑफिसमध्ये जाताना दूध पिणं निराळं. बूट घातलेलेच आहेत, ती बॅग हातातच आहे, बायकोनी कप धरलेला आणि इकडे गटगट गटगट पिलं, अर्ध तिच्या हातात दिलं. अहो ते संपूर्ण तरी प्या. तू पी. गेला निघून. काय मग रविवारचा दिवस आहे, मग बायकोनी मसाला दूध बीत केलं, काय अशी भजी विजी सुंदर, सगळं उत्तम अगदी, आणखीन पोहे काय आमके काय काय. मग त्यावेळेला तो दूध घटघट घेत नाही, एक एक घोट घेतो. विलास. काय बायको म्हणली आजचं रोजच्यासारखं पित नाही, काय कळतं की नाही? अरे मसाला दूध असं घटघट प्यायचं असतं काय? एक एक घोट. रुची रुची लगावे भोग. काय म्हणतायत? कसा भोग घे? रुची रुची. मग हळू 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 हळू, हां, निवांतपणे. हां, विलास. विलास. तसं जगताकडे बघताना कसं बघेल तो? विलास. हे मृत्यूलोक, मळमूत्राचा बांधा, पापाची खाण. आलं का लक्षात? हे सगळं संपलं. हां, मनातला उद्रेक संपला. काय? मनातली जी खदगद आहे ती संपली. निवांत राहतो, समाधानाने राहतो. 100% नाही जमलं तरी निदान तुमच्या आमच्याकरता 50% जमलं तरी खूप आहे. हां, 100% जमायला काय आपल्याला समाधी घ्यायची आहे काय? आणि ती घेताही येणार नाही आपल्याला. पण किमान आपल्या जीवनामध्ये 100% नाही तरी 50% जरी शांतता राहिली तरी खूप आहे. खूप आहे. तेवढं राहण्याचा प्रयत्न करावा. पुष्कळ होईल तुमच्याकरता अमृतानुभव, बरं का? हो. ज्याला गव्हाचा व्यापार करायचा आहे त्यांनी पोती भरून ठेवावी. ज्याला आपल्या पोटाकरता आणायचं आहे त्यांनी 1-1 किलो आणावं. खपेल तसं पुन्हा आणावं. तसं ज्ञानोबार आहेत, मोठे व्यापारी आहेत, जगाला वाटणारे आहेत, म्हणून त्यांच्याकडे 100% शांतता आहे. आमच्या पुरतं एवढी जरी झाली पण ती यायला पाहिजे. हाच अमृतानुभव आहे. माणसाची मानसिकता बदलायला पाहिजे. चिद्विलास ख्या केवळ ज्ञान मिळवण्याकरता करायचं नसतं, मिळूनच आहे. मिळून हे कळण्याकरता करायचं असतं. आणि ती कळल्यानंतर जी एक तृप्तता आहे, एक जे एक समाधान आहे, ते विशेष आहे. आणि म्हणून महाराजांनी शब्द वापरला चिद्विलास, बरं का? हे बघा, परमार्थामध्ये वैराग्य शब्द आहे, विलास नाही. परमार्थामध्ये काय शब्द आहे? वैराग्य. विलास आहे का? आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञाना नाव तर विलास आहे. शब्दाचा अर्थ असा आहे, हे जगत रूपाने काय चाललेलं आहे? प्रभूचा विलास. विलास. मग आता विलास सांगतो थोडासा. मग भजी बिजी केली चांगली, मसाला दूध केलं आहे,
चांगलं सुंदर बटाट्याचं भजे, एक 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 सुंदर असं, वांग्याची भजी, कांद्याची भजी. चालतं का चातुर्मासाला? काय हां, बरं चातुर्मास झाल्यावर खा. हां, मग कांद्याची भजी, घोसाळ्याची भजी, नाही का? हां, काही जे पालकच्या पानाची भजी, विविध भजी जरी केली तरी बायको एक विसरली होती. अगं म्हणाला एवढं केलंस पण मिरचीचं भजी नाही केलं. ती म्हटली मुद्दामच केलं नाही. 2 दिवसापूर्वी पोट बिघडलं होतं ना, सारखे पळत होता. ते जाऊ दे का म्हणला, आता त्याच्याशिवाय विलास नाही. विलासचा अर्थ कळला का? अहो, तोंड भाजणं हा सुद्धा विलास आहे. मूळ स्वरूपाच्या एका ठिकाणी अज्ञान आहे का? तिथे विचारतील अज्ञान म्हणजे काय? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही आणि आहे हे जर स्वरूपाचा खेळ आहे म्हटलं तर तिथेही अज्ञान नाही आणि इथेही अज्ञान. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला विलास मांडलं, त्याला खेळ शब्द मांडला. बरं का? ओघाओघाने सांगेन. किंवा क्षीरजळी लवण मिळाले तरी उदकी क्षारपण ऐसे नव्हे आधीच क्षार. हा उदकाचाची स्वभाव जेथ लवणाचाची अभाव कैसे निपावे. किंवा निद्रेचे निराकारणे जागृती ऐसे जागणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अगा अन्यथा भासाची निवृत्ती साधोनी आत्मात्मस्थिती. म्हणजे प्रपंच बाजूला काढावा, प्रवृत्ती बाजूला काढावी. प्रवृत्ती म्हणजे अज्ञान बाजूला काढावं आणि मग खाली शिल्लक राहील ते निवृत्ती, असा जर काही अर्थ असेल. अगा अन्यथा भासाची निवृत्ती साधोनी आत्मस्थिती येईल वंदी अनुभवारहित. आत्म्याचे नि प्रकाश अन्यथा भास भासे तेणेचे प्रकाशनाथे अन्यथा भास. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी निराळा भासच नाही. जे भासतंय ते काय आहे? तेच आहे. इथून तिथून सगळा. म्हणून महाराज म्हणतात, किंबहुना आत्मतत्वाच्या ठाई अन्यथा भासूच नाही. मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा दुसरा कोणताही भास नाही. आहे ते सगळं आत्मतत्व आहे. तुम्ही म्हणाल हे गिळायला आणि पचायला फार अवघड आहे, म्हणूनच अमृत अनुभव आहे. साधं सरळ गणित आहे ना. गिळायला पचायला अवघड आहे म्हणून तर अवघड आहे. आपण ऐकायला हरकत नाही. माझं बोलणं कळलं का? काय ऐकायला हरकत नाही. ऐकता ऐकता कधीतरी असं काहीतरी आहे एवढं तरी कळेल ना. प्रदर्शन आपण बघायला जातो, तिथल्या वस्तू घेतो का आपण? प्रदर्शन बघतो आणि 5 रुपयाची भेळ खाऊन येतो. काय सगळं बघतो आणि 5 रुपयाची 10 रुपयाची. मला भाव सध्या माहिती नाही, कारण मी काही तसं उभं राहून कधी खाल्लेलं नाही. खावंसं वाटलं तर खाता येत नाही. एखादा एवढ्या हजारातला भेटला, महाराज तुम्ही रस्त्यावरून भेळ खाता. झालं, माझ्या आयुष्याची भेळच झाली सगळी. म्हणजे मी प्रवचन करतोय म्हणजे मला रस्त्यावर उभं राहून भेळ सुद्धा खाता येणार नाही. दंड काय काय करावा? काय मोठी मजा आहे ना जीवनाची. असो तसं या ठिकाणी महाराज म्हणाले, किंबहुना म्हणून चिदविलास कळावा. कळावा एकदा ऐकलं की कालांतराने कधी का होईना. आणि माझी खात्री आहे माणसाच्या स्वभावात फरक पडत जातो बरं का. हळूहळू शांतता येते, मन स्वास्थ्य येतं हळूहळू. इतकं सोपं, इतक्या दिवसाचा तडतड तडतड स्वभाव तो कसा काय जमणार बरं का. ईश्वरी सत्तेमध्ये सुख हा जसा विलास आहे तसं दुःख हा सुद्धा विलासच आहे. ते बघितलं की मग ते कडवं म्हणा, ठेविले अनंते तैसेची राहावे. पण पुढचं आहे का, चित्ती असो द्या. ठेविले अनंते तैसीची राहावे म्हणजे काय? राहावंच लागतं. करतं काय? मराठी समजतं ना. उगीच आपलं ते लगेचच तुकाराम महाराज झाले, ठेविले अनंते तैसेची राहावे. अरे हो बरोबर आहे, मला कळलं. पण त्या मंबाजानी एवढं जरी मारलं तरी समाधान ढासळलं नाही. चित्ती असो द्यावे, हे महत्वाचं आहे.
चित्ती असो द्यावे समाधान महत्वाचं आहे. थोड्या वेळ गृहीत धरू जिजाबाई भांडत होती तरी हे निवांत होते. कळलं? तुमची जिजाबाई भांडते तेव्हा तुम्ही निवांत असता? बिलकुल नाही. तो उलट सांगतो, तू असशील जिजाबाई पण मी तुकाराम बुवा नाही. काय चित्ती असो, हे पुढचं महत्वाचं आहे. ठेविले आनंद तैसेचे राहावे का? आता तुमचा रंग जन्मताच काळा आहे. आता किती पुटं देऊन गोरं होणार आहे? होणारच नाही. त्याला काही फरक पडत नाही, काही फरक पडणार नाही. बरोबर, ठेविले आनंद तैसेचे राहावे सिद्धच आहे. पण पुढचं आहे का? चित्ती असो समाधान आहे का? तुकाराम महाराजांना चिदविलास कळला होता, म्हणून जे आहे ती परिस्थितीमध्ये समाधान. देवाला कधीही नावं ठेवलं नाही. काय आहे त्या परिस्थितीमध्ये अत्यंत समाधानात होते, अत्यंत आनंदात होते. आलं का लक्षात? हो. मी आमच्या घरात सुद्धा उदाहरणं बघितली. आमचे सद्गुरू दादा महाराज, आणि त्यांना 46 साली गेले आणि कीर्तनात ध्येय ठेवला त्यांनी. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी वार गुरुवार गीता जयंती, आणि त्या दिवशी कीर्तनामध्ये महाराजांनी ध्येय ठेवला. त्यांचा जन्मसुद्धा आगळा वेगळा आहे. ऋषीपंचमीचा, गणेश चतुर्थी ऋषीपंचमीचा जन्म, आणि मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गुरुवारी कीर्तनामध्ये निर्याण, आणि मग आळंदीला इथे समाधी झाली. तेव्हा शेवटची त्यांची वारी होती. चितविलास सांगतोय, विषयाला सोडून काहीही बोलत नाही. आणि आमच्या समोर पाऊस खूप झाला त्यावेळेला, मंडप असा कल्ला, आणि देवीदास भाईची धर्मशाळा समोर आहे. तिथे महाराज मुक्काम त्या काळात होते. 1945 साली, 45-46 साली, 46 नोव्हेंबर. आणि त्या काळामध्ये तिथे मुक्काम होता. आणि पायाला तर जखम मोठी होती, डायबिटीसची जखम झाली होती, पुळी आली होती, ती चरत चरत गेली. आणि ताप बीप होता. तितक्यात भोरचे युवराज ही राजमंडळी महाराजांच्याकडे खूप यायची. औंधकर, सांगलीकर, मिरजकर, भोरकर हे सगळेच यायचे. तेव्हा भोरचे युवराज महाराजांना भेटायला आले. आल्यावर असे बसले होते शाल बिल घेऊन, आणि आले युवराज, आणि त्यांनी पायावर डोकं ठेवलं. दर्शन घेताना बघितलं गादीला रक्त लागलं होतं, आणि पायालाही रक्त दिसत होतं. असं बघितलं, महाराजांच्याकडे बसले. म्हणाले, महाराज दुःख फार मोठं दिसतंय, गादी भरली आहे. असे बसले होते, असे झाले. ते म्हणले, युवराज दुःख आहे पण व्यथा नाही. उत्तर कळलं का? एकच उत्तर, दुःख नाही. काय? दुःख आहे पण व्यथा मस्त आहे. म्हणजे मस्त आहे. आणि अजून मला आठवतं त्यावेळेला काल्याच्या कीर्तनाची हाजरी होती. हाजरीची कीर्तनं असतात, आणि एकेकाला जे कीर्तनकार असतात त्यांना कीर्तन करायला सांगतात 10 मिनटं 15 मिनटं. तेव्हा अगोदर कोणाच्या तरी 10-15 कीर्तनकार असायचे, आणि मग शेवट महाराज उभे राहायचे. मग त्यातल्या कोणीतरी कीर्तनकारांनी आणि बोलायला सुरुवात केली की आमच्या सद्गुरू बाप्पांनी एवढी प्रभूची सेवा केली, आणि त्या काळ्याला करत नाही का? त्यांच्या पायाला जखम का केली? आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर कीर्तन केलं, आयुष्यभर पंढरीची वारी केली, आणि त्यांनी पायाला दुःख का केलं? त्यांनी सांगितलं, कोण आहे त्यांना कीर्तन बंद करायला सांगा, इथून पुढे कोणी कीर्तन करायचे नाही, मी कीर्तन करतो. आणि जाऊन उभे राहिले, विणा घेतला आणि बोलायला सुरुवात केली. माझ्या पांडुरंगाला कुणीही नावं ठेवायचं नाही. असं का केलं म्हणायचं नाही. एकनिष्ठ भक्त का केलं म्हणत नाही. त्या व्यथेतून सुद्धा व्यथा पाठवणारा कोण आहे? त्या प्रभूचं दर्शन मी घेत असतो. दुःख आहे पण व्यथा नाही. आणि सबंध कीर्तन डोळ्याला धार होती. माझ्या प्रभूचं किती माझ्यावर प्रेम आहे. माझ्या प्रभूने मला कसं सांभाळलं. माझ्या प्रभूने मला ज्ञानेश्वरी कशी शिकवली.
माझ्या प्रभूने मला अमृतानुभव कसा शिकवला. संपूर्ण कीर्तन त्याच्यावर केलं आणि पुन्हा या फडावर मला असं झालं म्हणून आपल्या फडातल्या मंडळींनी पांडुरंगाला किंवा संताला कोणीही नावं ठेवायचं नाही. हा सुद्धा प्रसादच आहे म्हणून ग्रहण करावा. चिद्विलास, ज्याच्या अंगात चिद्विलास मुरलेला आहे तो आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करेल, नाहीतर अखंड शंख करत बसेल. माझं बोलणं कळलं का? आहे तर आम्ही देवळाचं एवढं केलं ना, आमचं असं का झालं? तुला निवडून केलं. असं का झालं? असं काही नाही. रामकृष्ण परमहंसांच्या घशाला सुद्धा कॅन्सर झाला का नाही? काय मग संत नव्हते ते परमहंस नाव खोडून काढा. काय अरे, देहाच्या दृष्टिकोनातून जे देहाची व्यथा आहे ते होत राहील ना, त्याच्यात विशेष काय? हां, आपण ते कुठे रत झालेत तिथे बघावं. हां, घशाला कॅन्सर झाला पण वृत्तीला नाही. आमचे घसे चांगले आहेत, शरीर चांगलं आहे, पण वृत्तीला कॅन्सर आहे. कॅन्सर कुठे आहे? वृत्तीला आहे. आणि तो कोणाच्या बाळाला बरा होत नाही. देहाच्या कॅन्सरवर ठराविक पद्धतीने असा 7-8 माणसं बरी झालेली मी बघितलीत. बरी झालेली मी माणसं बघितलीत. चांगली चांगली माणसं बरी झाली. घशाची बरी झाली, छातीला कॅन्सर झाला, बरा झाला, हां, हे बघितलं. पण नीट लक्षात ठेवा, असा वृत्तीला जर कॅन्सर झाला तर तो लवकर बरा होत. हां, याच्याकडे लक्ष द्यावं. आणि वृत्ती तुमची नीट राहावी त्याच्याकरता चिद्विलास. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आता नाथिलेची नाशेता तो नाश नव्हे नाश करता, उभय पक्षी वृथा होऊन टाके. अरे, नाश झाल्यासारखा दिसतो तरी तो नाश कापुराचे थळी व नुरेची आगीचे वर व नुरेची रूपनाव तैसे या. कापुराचा पदार्थ जाण दहन प्रवृत्ती उताशन, तै अग्निसहित दहन होऊन टाके. बरं का, बाकीच्या दिव्याचं काय असतं की जळलेलं खाली शिल्लक राहतं. वात पेटवली, वात शिल्लक खाली राहते ना. पण कापुराचं कसं आहे? हरिपाठात लिहिलं आहे, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. कापूर पेटल्याबरोबर जिथे कापूर संपतो, अग्नी संपतो, तिथे कापूर सुद्धा शिल्लक, खाली शिल्लकच काही राहत नाही. कापुराच्या पदार्थी जाण दहनी प्रवृत्ते उताशन, ते अग्निसहित दहन होऊन गेले. कापूरही गेला आणि अग्नी गेला, अज्ञानी गेलं, ज्ञानी गेलं. काय सांगायचं त्यांना? हां, अज्ञानी गेलं आणि ज्ञानी गेलं, दोन्हीही संपलं. अज्ञान गेल्यानंतर ज्ञान शिल्लक राहतं का? नाही. काय अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. अज्ञान संपलं तर ज्ञान कुठून राहणार? ना तरी कापुराची थाळी, तिथे ते जे अग्नी प्रज्वली ते अग्निसहित झाली ओळवळ, संपलं, अग्निसहित संपलं. हां, दोहीच्या मिळवणी दोहीसी झाली आटणी, कापुरा ते हिरोनी अग्नी आटे. आत्मा चिन्मात्र निखळ, येथे निवडावे भाग शुद्ध सवळ, तै होऊन ठाके केवळ ना, तरी आत्मत्वे रामरूप नाही. आता कापूर नाही, अग्नी नाही, नामरूप नाही म्हणजे काय? अग्नी जळून गेल्यावर अग्नी नाव संपलं, शिल्लक राहिलं का? नाही. कापूर शिल्लक राहिलं का? नाही. दोन्हीही संपलं. तसं मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळी नावं उदाहरण देतो. ही नदी गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, बरोबर आहे ना? हां, कुठपर्यंत? सागराला मिळे तोपर्यंत. सागराला मिळाल्यानंतर निवडून काढा भाऊ, ही गंगा, हां, ही कावेरी, ही नर्मदा. तसं मूळ स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर तिथे खाली काही शिल्लक राहत का? जे विशेष सामान्यवीन आत्मत्वी नाही आमपण, तिथे विशेष नाही, सामान्य नाही, सगळे एकरूप. अहमपणा सहित सरलं.
म्हणजे काय? थोडक्यात दृष्टांत देऊन सांगतो. थोडक्यात दृष्टांत असा आहे, काय झालं, गंगा वाहत होती एकडून आणि एक आलं गटरचं पाणी. दोन्ही पॅरलल चालले होते. गंगेला वाटलं मोक्षदायिनी गंगा आहे मी, परम पावन गंगा आहे, माणसांची पाप धुतली जातात. हे सगळ्या गावाची घाण गटार गंगा. ते काय म्हणलं माहिती आहे का? कसं का असे ना, पण मलाही नाव गंगाच आहे. गटार का होईना गंगाच आहे. आणि एक लक्षात घे बाई, तू फार मोठी, तुझाही विसावा तोच आणि माझाही विसावा तोच. तू तिथेच जाऊन मिळतेस आणि मी तिथेच जाऊन मिळतो. एवढा अहंकार करायची गरज काय? हां, हे गटरचं पाणी, हे गंगा, नामरूप सगळं संपलं. नाम संपलं, रूप सुद्धा संपतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.